तर आपण बघतोय अगदी काही वेळातच आता निवडणुकीची घोषणा होणार आहे आणि आता निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद अगदी काही वेळातच सुरू होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही वेळातच निवडणुकांचं बिगुल आता वाजणार आहे। तर लोकसभा निवडणुका 2024 ज्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे त्याची घोषणा आता निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे आणि अगदी काही वेळातच निवडणुकीच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर होतील आणि निवडणुकाच्या तारखा जाहीर होतील आणि त्याआधी आचारसंहिता देखील लागू होणार आहे। काही क्षणातच लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। भाई साहब थोड़ा बैठ जाएंगे आप बैठिए बैठिए। अगदी काही क्षणात या निवडणुकीच्या तारखा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणारे 7 टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र आता या निवडणुका 2024च्या नेमक्या कशा घेतल्या जातात या संदर्भात आता निवडणूक आयोगच काय ती माहिती आता देऊ शकणार आहे। तर याआधी जर आपण बघितलं तर शुक्रवारी निवडणूक आयोगाची बैठक देखील झालेली होती आणि साधारणतः 40 मिनिट ही बैठक चाललेली होती आणि त्यानंतर आता आज हे निवडणूक जी आहे ती डिक्लेअर केली जाणार आहे आणि त्याच्यासाठीच आता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणुकी संदर्भात सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, निवडणुका नेमक्या कशा घेतल्या जातील, कधी होतील, कोणत्या तारखेला होतील, आचारसंहिता किती दिवस असेल या संदर्भात प्रत्येक माहिती आता निवडणूक आयोगाकडून दिली जाणार आहे। 7 टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होईल ही शक्यता आहे। मात्र आता किती टप्प्यांमध्ये ही निवडणूक होते हे बघणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 टप्प्यांमध्ये निवडणूक होऊ शकते अशी शक्यता आहे। तर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आधी बैठक झालेली होती आणि त्यानंतर आता आज निवडणुकीची घोषणा होणार आहे। काही क्षणांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल। त्यानंतर आज आचारसंहिता देखील लागू होईल। लोकसभा निवडणुकी संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांची शुक्रवारी महत्त्वाची बैठक झाली आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या नियोजनावरती चर्चा देखील झाली आहे। दरम्यान लोकसभेची निवडणूक 7 टप्प्यांमध्ये होणार ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आणि याशिवाय जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 टप्प्यांमध्ये राज्यात निवडणूक होईल असं सांगितलं जातंय, ही शक्यता आहे। मात्र या निवडणुका आता कशा घेतल्या जाणार आहे या संदर्भातलीच आज अपडेट आपल्याला निवडणूक आयोगाकडून मिळणार आहे आणि निवडणूक आयोग या संदर्भात सविस्तर घोषणा करणार आहे। 3 वाजेची वेळ आज पत्रकार परिषदेची देण्यात आलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता तयारी पूर्ण झालेली आणि अगदी काही वेळातच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील सुरू होणार आहे। तर निवडणूक आयोग आता लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी सज्ज झालं असल्याचं आपण बघतोय आणि या तारखांची घोषणा होताच आचारसंहिता देखील लागू होणार आहे। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान 7 ते 8 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 टप्प्यांमध्ये मतदान होऊ शकतं ही शक्यता आहे आणि या संदर्भात आता अधिकृत घोषणा आज केली जाणार आहे। लोकसभा निवडणुकांसोबतच ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका देखील आजच जाहीर होऊ शकतात ही शक्यता आहे। आजच विधानसभेच्या काही राज्यांच्या निवडणुका देखील जाहीर होण्याची शक्यता आहे। खरं तर आपण जर बघितलं तर 2019 मध्ये देखील 7 टप्प्यांमध्ये मतदान झालेलं होतं, 7 टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडली होती आणि तोच अंदाज सध्या बांधला जातोय। काइंडली बी सीटेड। थैंक यू। तर आपण बघतोय राजीव कुमार। गुड मॉर्निंग फ्रेंड्स फ्रॉम द मीडिया।